स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेतच असणार. चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. कारण आता कालच नुकतीच आषाढी एकादशी झालेली आहे, तर मला जरा व्हिडिओला लेट झालं, कारण काल दिवसभर पूजा आणि त्या कामाच्या वेळामध्ये मला हा व्हिडिओ पोस्ट करताच आला नाही. त्यामुळे आज करत आहे, कारण मी घरच्या घरी पूजा कशी केली किंवा कशा प्रकारे केली हे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर अशा प्रकारे मी फुलं आणि मंजुळा, कारण श्रीहरीला अतिशय प्रिय अशी मंजुळा असते, कारण मंजुळा हा श्रीहरीला खरंच खूप प्रिय असते. कारण तुळशीचं महत्त्व खरंच खूप मोठं आहे. मी ह्यावर पण लॉंग व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही बघू शकतात. तर तुळशी अतिशय प्रिय आहे, म्हणजे विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि कृष्णाला आणि किंवा विष्णूला अतिशय प्रिय अशी हे आहे. आणि विठ्ठलाला पण, म्हणजे विठ्ठल म्हणजेच विष्णूचं रूप आहे, तो विठेवर उभा राहिलेला पंढरपूरचा विठ्ठल. तर अशा प्रकारे मी पंचामृताने घरीच्या घरी पूजा वगैरे केली. तर ती पूजा अशा प्रकारे केली आहे, कारण आपल्याला काय पंढरपूरला प्रत्येकाला जाणं शक्य होत नाही किंवा कोणत्या मंदिरात पण शक्य होत नाही. त्यामुळे आपण साध्या सरळ सोप्या पद्धतीत घरच्या घरी आपण अशा प्रकारे पूजा करू शकतो प्रत्येकजण. कारण प्रत्येकाच्याच मनात इच्छा असते की बाबा मी पण पूजा करावे किंवा अभिषेक घालावा. तर आपल्याला सर्वांना शक्य होत नाही पंढरपूरला जाऊन अभिषेक करणं, तर आपण आपल्या घरच्या देवाऱ्यातल्या मूर्तीची पण पूजा केली तरीही चालतं. तर साध्या सरळ म्हणजे सोप्या पद्धतीत मी अशी प्रकारे पूजा केली आहे, कारण मला खूप आवडते पूजा करायला. आणि तुम्ही बघू शकतातच माझे व्हिडिओ पूर्ण पूजेच्या म्हणजे माहितीपूर्वकच असतात किंवा देवाच्याबद्दलच माहिती असते माझ्याकडे, त्यामुळे मी ते व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते. तर मी आज ठरवलं की बाबा आज लवकर उठून की आपण अभिषेक घालावा विठ्ठलाचा. तर मग मी अशा प्रकारे साधा आणि सोप्या पद्धतीत घातला, कारण पंचामृत एकत्र करून, पंचामृतामध्ये काय काय असतं, दूध, साखर, मध, तूप आणि दही हा एकत्र करून पंचामृत करतं. तर मी पंचामृताने आधी सर्वप्रथम अभिषेक घातला आणि त्याच्यानंतर मग व्यवस्थित अशी साधी सोपी अशा प्रकारे पूजा केली. माझी पूजा कशी वाटली ते पण सांगा, कारण दिवसभर आपण कसं थकवा दूर होतो आणि पूजा करते वेळेस फक्त एकच नामस्मरण राहतो बघा ध्या लक्षात. आणि एवढा माझा दिवस छान गेला का नाही तुम्हाला सांगू, कधी वेळ गेला तर ते कळलं सध्या नाही मला. असा दिवसभर पूजेतच वेळ गेला माझा अख्खा. तर अशा प्रकारे मी पूजा वगैरे केली, धूप लावला, दिवा लावला, आरती वगैरे केली. मस्त असंच साध्या आणि सोप्या माझ्याकडं, कारण माझ्याकडे झाड असल्यामुळे माझ्या घरीच जास्वंदाची फुलं असतात आणि मंजुळा पण भरपूर आहेत तुळशीला माझ्या, त्यामुळे मी साधी सोपी आपली पूजा मंजुळा वगैरे अशी सजावट छोटीशी करून पानं वगैरे साईडने लावून अशी पूजा केली. आणि देवपूजा पण माझी सगळी सर्वप्रथम मी देवाची देवपूजा केली. इकडं गणपतीला दुर्वा लाल कलरचं फूल रेग्युलर वाहते आणि इकडं साईडला बघू शकतात तुम्ही महादेवाला पण माझ्या दररोज हे असतं बेल वाहते मी, बेल वगैरे अशी माझी व्यवस्थित पूजा करत असते. आणि मस्त अशी सजावट केली. मग आपल्याकडे नसतात का संक्रांतीला बघा आमच्याकडे सुगड असतात, त्या सुगडमध्ये मस्त मंजुळा वगैरे ठेवल्यात बघा इथं साईडला दोन्हीकडे दोन मंजुळा वगैरे असे ठेवून छान अशी शोभन अशी पूजा छान वाटलं. आणि एवढा दिवसभर माझा दिवस असा छान गेला का नाही सांगू. आणि कसं असतं त्या दिवशी दिवसभर एकच नामस्मरण करायचं असतं पूजा करते वेळेस, ओम नमो भगवते वासुदेवाय हरी, हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, रामकृष्ण हरी, अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही जप पण करू शकता. त्या दिवशी मी पण केला जप वगैरे, पूजा वगैरे केली किंवा परत फराळाचं बनवलं, मस्त नैवेद्य दाखवला देवाला. कारण खूप छान वाटतं, कारण आपण असं काहीतरी वेगळं केलं ना तर आपल्याला पण आपला दिवस चांगला जातो असं माझं मन आहे. तुम्ही पण बघा, तुम्ही देवाची जर देवपूजा करत असाल तर असं मन एवढं प्रसन्न राहतं की मनामध्ये कुठलाच विचार पण येत नाही बरं पूजा करते वेळेस. आणि मन एवढं प्रसन्न जातं, ती दिवसभर असा दिवस एवढा सुंदर एवढा छान जातो. आणि नंतर पूजा वगैरे झाली माझी दिवसभर. आणि आमच्या इथं कसं पायी वारी असते कोल्हापूरमध्ये, कोल्हापूरच्या जवळच पंढरपूर असं म्हटलं जातं. नंदवाळ असं ठिकाण आहे, नंदवाळ
तिथे गेले वारीला. एवढी सुंदर वारी, म्हणजे एवढं छान असतं, रिंगण असतं, खरंच खूप छान बघायसारखं असतं तिथं. तिथं गेलो, पण गर्दीमध्ये कसं मोबाईल काढता आला नाही आणि मी व्हिडिओ वगैरे काहीच केला नाही. नुसतं दर्शन घेतलं वारीचं आणि आलोत आम्ही. खरंच अतिशय खूप छान वाटतं ती पालखी बघून. मी पहिल्यांदाच पालखी पण बघितली. खरंच खूप छान वाटलं. पालखी वगैरे बघितली आणि आम्ही घरी आलो. नंदवाड इथे असती बघा, कारण त्याला पण प्रति पंढरपूर असं म्हटलं जातं नंदवाड इथे, कारण एवढे भाविक येतात तिथे पण. जवळपासचे म्हणजे राधानगरी असे वेगवेगळे ठिकाणावरून खूप ठिकाणावरचे लोक येतात तिथे पण. म्हणजे खूप गर्दी असते तिथे पण, कारण तो व्हिडिओ मला जरा करता आला नाही बरं, कारण कसं गर्दी असल्यामुळे करताच आला नाही मला, आणि म्हणून मी केला पण नाही तेवढ्या गर्दीमध्ये. घरची जेवढी पूजा करून मी तुमच्यापर्यंत सांगितली. आणि अशा प्रकारे मी दिवसभर, माझा दिवस आजचा एवढा छान गेला, विचारूच नका. तर माझा व्हिडिओ कसा वाटला आजचा, तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी. तर अशा प्रकारे दिवसभर पूजा आणि दिवस माझा त्या दिवसाचा असा गेला एकादशीच्या दिवशी, त्यामुळे जरा मला लेट झालं. तर तुम्ही काय केलं एकादशीच्या दिवशी, कोणी कोणी पूजा केली किंवा कोणी कोणी काय केलं, कोण कुठं गेलं होतं, ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि कोण कुठून व्हिडिओ बघतो, कारण हा मी सध्या कोल्हापूरमध्ये राहते, त्यामुळे कोण कुठून बघता व्हिडिओ ते पण मला सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन कोणी जर असाल तर बेल आयकनचं बटन नक्कीच दाबा. अशा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल मी. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ झाला, आजचा दिवस झाला माझा. खरंच आजचा दिवस खरंच खूप छान गेला म्हणलात तरी हरकत नाही, कारण प्रत्येकाचाच हा एक दिवस छानच जातो, कारण दिवसभर देवपूजा वगैरे असते त्यामुळे. तर चला, तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.